अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जसं की मी आता प्रेग्नन्सी केअरमधील माहिती सगळ्यांना शेअर करत आहे। सो प्रेग्नन्सी केअरमध्ये स्टेप 1 म्हणजे प्रेग्नन्सी केअरमध्ये स्टेप 1मध्ये काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन। स्टेप 1 किंवा पार्ट 1मध्ये आता आपण बघत आहोत की प्रेग्नन्सी आपण कन्फर्म करतो घरामध्ये। कन्फर्म केल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे। जर तुमची प्रेग्नन्सी घरामध्ये कन्फर्म करत असाल तुम्ही, तर कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। एक म्हणजे ही एक सुंदर गोष्ट आहे किंवा एक गुड न्यूज आहे, ती कुणाला सांगितली नाही पाहिजे। ॲट द मंथ ऑफ 3 मंथपर्यंत तरी कुणाला सांगू नये। 3 मंथनंतर ती समजतेच सगळ्यांना। नंबर 2मध्ये तुम्हाला लूज कॉटनचे कपडे, मॅक्सी म्हणा किंवा गाऊन म्हणा किंवा लूज असे मोठे मोठे फ्रॉक्स मिळतात कम्फर्टेबल, ते क्लॉथ्स यूज करायचे आहेत। थर्ड म्हणजे तुम्हाला हिल्स टाळायचे आहे, हिल्स घालायचे नाही आहेत। फ्लॅट चप्पल्स किंवा फ्लॅट सँडल्सचा वापर केला पाहिजे। नेक्स्ट 4th म्हणजे पपया तुम्हाला खायचं नाही आहे, कारण की पपयामध्ये ब्लिडिंग आणि क्लॉटिंग टाईम हाय लेवलला असतं आणि ते फळ पण उष्ण असतं, त्यामुळे ॲबॉर्शनचे चान्सेस खूप असतात। आणि नंबर 4 म्हणाल तर तुम्हाला अवघड आणि ओझी कामं करायची नाही आहेत। सो ही तुम्हाला प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच गायनॅकोलॉजिस्ट किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन कन्सल्टंट करायचं आहे आणि तिथं जाऊन अनेकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे। ते तुमचं ब्लड टेस्ट करतील, युरिन टेस्ट करतील, सोनोग्राफी करतील। त्या माध्यमातून तुम्हाला सोनोग्राफीमधून तुम्हाला तुमचं जे एम्ब्रिओ फॉर्मेशन झालेलं असतं गर्भाशयामध्ये ते तुम्हाला दाखवतील। सो त्यामुळे तुमची पुन्हा एकदा प्रेग्नन्सी कन्फर्म होणार आहे। आणि तुम्हाला फॉलिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंटचे मेडिकेशन्स तुम्हाला प्रिस्क्राईब करतील आणि थोडेफार सजेशन देतील। आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही त्रास असेल, ब्लड प्रेशर, डायबिटिक म्हणा किंवा कोणाकोणाला तरी फिट्स येत असतात, त्याबद्दल तुम्हाला त्यांच्याशी ते पण मेडिकेशन्स किंवा तो प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यूज असतील तर ते तुम्हाला तुमच्या गायनॅकोलॉजिस्टला सांगायचं आहे की कारण की प्रेग्नन्सीमध्ये हे आपण टॅबलेट्स स्टॉप करू शकत नाही। डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर म्हणा किंवा रिलेटेड टू फिट्स म्हणा, त्याच्यावरचे आपण मेडिकेशन्स थांबवू शकत नाही। सो त्याचं पण सजेशन तुम्हाला तुमचे गायनॅकोलॉजिस्ट देतील किंवा तुम्हाला मेडिसिन डॉक्टरला तुमचं त्या मेडिसिनसाठी रेफर करतील। सो हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या गायनॅकोलॉजिस्टला